नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण भाग 2 चैत्रांगण विशेष रांगोळी आपण आज काढणार आहोत. तर कालच्या भागामध्ये मी काही रांगोळी दाखवल्या आहेत, तर त्या पुढचा भाग मी आज कंटिन्यू करते. तर चला तर मग काढूयात. तर 10वं चिन्ह आहे की चक्र. तर चक्र हे गतीचे प्रतीक आहे. पृथ्वी आणि संपूर्ण ब्रह्मांडाची गती ही अगदी आखीव रेखीव आणि तालबद्ध चालत असते. चक्र हे सतत परिवर्तनाची जाणीव करून देणारं पण आहे. म्हणून माणसाने देखील आपले जीवन अगदी चक्राप्रमाणे चालावे असा मेसेज किंवा संदेश देत असतं. तर त्यापुढचं आहे गदा. तर गदा हे एक सत्याचं प्रतीक आहे. सत्याचे रक्षण करणाऱ्या देवदेवतांच्या हातामध्ये नेहमी गदा असतो. गदा हे एक शौर्याचं देखील प्रतीक आहे. म्हणून चैत्रांगण रांगोळीमध्ये गद्याला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर आहे गोपद्म. गोपद्म हे देखील एक लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. गाईला आपण देवासमान मानतो, तिची पूजा करतो, यालासुद्धा महत्त्व आहे. आणि त्यानंतर आहे त्रिशूळ. हे देखील द्रष्टांच्या संहाराचं प्रतीक आहे किंवा आदिशक्तीचे आणि शंकराचे आयुध आहे. त्यानंतर आहे डमरू. डमरू हे देखील शिवाचं प्रतीक आहे. शब्द ब्रह्माचं उगमस्थान असलेलं हे डमरू हे देखील या चैत्रांगण रांगोळीमध्ये काढले जाते. यालासुद्धा एक अनन्यसाधारण महत्त्व आहे डमरूला. त्यानंतर येणार सरस्वती यंत्र. पूर्वीपासून आपण गुढीपाडवा, गणपती, दिवाळी, दसरा या सणांना आपण सरस्वती पाटीवर काढून त्याची पूजा केली जाते. आता देखील पूर्ण सणांना आम्ही सरस्वती यंत्र काढून त्याची पूजा करतो. ज्ञानाबरोबर सरस्वतीची देखील पूजा केली जाते. म्हणून चैत्रांगणामध्ये सरस्वती यंत्र हे काढले जाते. हे खूप शुभ आहे. हे बघा. त्यानंतर आहे कलश. तर मंगल प्रसंगी आपण कोणत्याही कलश हा मांडत असतो. कलश हा एक आपण प्रत्येक पूजेमध्ये आवर्जून पूजा करतो. पाणी म्हणजे जलतत्व आणि नारळ म्हणजे जीवनाचा सन्मान करणारं असतं. एक तांब्या भांड हे एक अतिथीची स्वागत करण्याचं साधन आहे. कलश हे एक समृद्धीचं देखील प्रतीक आहे. त्यानंतर आहे हळदी कुंकुवाचा करंडा. हे एक सौभाग्याचं लेणं आहे. चैत्रागौरीसाठी एक सौभाग्याचं लेणं किंवा सुवासिनी स्त्रीसाठी एक सौभाग्याचं लेणं हे करंडे असतात. त्यासोबत मंगळसूत्रसुद्धा असतं, सौभाग्याचं प्रतीक. त्यानंतर दिवा आहे. दिवा हा सुद्धा एक आनंदाचा, उत्सवाचं प्रतीक आहे. स्वतः जळून दुसऱ्यांना कसा उजेड द्यावा किंवा दुसऱ्यांशी कशी सेवा करावी हे दिव्याकडून शिकायला मिळते. दिव्याला पण या रांगोळीमध्ये विशेष असं स्थान आहे. त्यानंतर आहे ध्वज. ध्वज हे देखील हिंदू संस्कृतीचं प्रतीक आहे, त्यागाचं सुद्धा प्रतीक आहे. चैत्रांगणामध्ये याला विशेष असं एक स्थान आहे. तर इथे मी आता दुसऱ्या रांगोळी दाखवते. माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे मी पुढच्या रांगोळी अजून डबल इथे एकदा काढून दाखवते. हे आहे उखळ. तर हे एक श्रीकृष्णाची लीला आहे. हा आहे आरसा. तर गौराईच्या साज शृंगाराचा किंवा सुवासिनीच्या साज शृंगारामध्ये आरसा हा एक महत्त्वपूर्ण स्थान दर्शवत असतो. त्यामध्ये पूर्ण प्रतिबिंब आपलं दिसत असतं. त्यामुळे त्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि चैत्रांगणामध्ये सुद्धा ही रांगोळीमध्ये आरसा हा काढला जातो किंवा या सणामध्ये सुद्धा याचं खूप असं महत्त्व आहे. त्यानंतर आहे कासव. कासव हे कुबेराचं संपत्तीचं प्रतीक आहे. कासवाच्या गतीने आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि ते खूप अनन्यसाधारण महत्त्वाप्रमाणे कासवाची गती ही आपल्याला खूप काही दर्शवत असते जीवन जगताना. त्यानंतर आहे नागजोडा. नागजोडा हा एक शेतकऱ्यांचा जवळचा मित्र आहे. हे इथे मी असे 2 नाग काढून घेतलेले आहेत. यामध्ये नागाचं सुद्धा विशेष महत्त्व दिलेलं आहे किंवा महत्त्व सांगितलेलं सुद्धा आहे. तर नाग हा शेतकऱ्यांचा जवळचा मित्र आहे. त्यानंतर आहे तुळशी वृंदावन. हे एक सर्व शुभ लाभाचं प्रतीक आहे.
पवित्र अशी तुळस ही एक आपल्या हिंदू संस्कृतीचं एक जतन करण्यासारखं आणि तुळशीपासून आपल्याला विविध औषधोपयोगीसुद्धा उपयोग आपल्या जीवनामध्ये पडत असतात. त्यामुळे हे एक उपायकारकसुद्धा एक असं झाड आहे तुळशी. इथे आहे खण आणि नारळ. याने चैत्रा गौरीची ओटी भरण्यासाठी किंवा सुवासिनीची ओटी भरण्यासाठी याचा हा उपयोग होत असतो. खणा नारळाचा. नारळाने सुवासिनीची ओटी भरायची असते. त्याचप्रमाणे चैत्रा गौरीची सुद्धा ओटी खणा नारळाने भरली जाते. त्यानंतर आहे धनुष्यबाण. धनुष्यबाण हे एक पुरुषोत्तमाचे श्रीरामाचे प्रतीक आहे. हे सुद्धा या चैत्रांगण रांगोळीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे आहे गज. गज म्हणजे हत्ती. तर अंबारी हे एक वैभवाचं प्रतीक आहे. हत्ती हे वैभवाचं प्रतीक असल्यामुळे हत्तीची सुद्धा या रांगोळीमध्ये अनन्यसाधारण म्हणजे खूपच महत्त्व आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा हत्तीचा फोटो किंवा हत्तीच्या मूर्ती ह्या नेहमी आपल्या पूजेमध्ये असाव्यात. यामुळे खूप शुभ फलदायी एक हत्तीची मूर्ती किंवा हत्ती गजलक्ष्मी हे असं म्हणलं जातं. त्यानुसार हत्तीची सुद्धा अंबारी वैभव यामध्ये चैत्रांगण रांगोळीमध्ये काढलेलं आहे आणि दिलेलं सुद्धा आहे त्यामध्ये. मैत्रिणींनो, नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रांगोळी पाहायला आवडत असतील तर कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या रांगोळी पाहायला आवडतील. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यास तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि इंस्टावरती सुद्धा आपली ID आहे अन्नू डेली रंगोली या नावाने, तिथे सुद्धा फॉलो करा आणि अशाच रांगोळी पाहत राहा, शिकत राहा. त्यानंतर आहे झोपाळा. तर गौरी शंकरांचं विश्रामगृह असं यामध्ये दिलेलं आहे. चैत्रांगणाच्या रांगोळीमध्ये गौरी शंकरासाठी हा एक झोपाळा दिलेला आहे. हे बघा, या पद्धतीने मी इथे काढलेला आहे. गौरी शंकराचं विश्रामगृह. आणि त्यानंतर आहे फलाहार. यामध्ये चैत्रामध्ये येणाऱ्या फळांची म्हणजेच आंबा, चिंच, तर आरोग्याची कल्पना ह्यातून आपण घेत असतो. तर ह्यामध्ये चैत्रामध्ये आंबा आणि चिंच आपल्या आरोग्यासाठी हितकारक असतात आणि थंड प्रवृत्तीचे असतात. यातून आपली कल्पकता ही भरून येत असते. आणि शेवटी आहे गाय आणि वासरू. हे एक वात्सल्याचं, प्रेमाचं आणि ममतेचं प्रतीक आहे. मला इथे थोडी घाई झाल्यामुळे मला एवढं व्यवस्थित काढता आलेलं नाही. मी घाईमध्ये पटकन काढून घेतलेलं आहे. मैत्रिणींना समजून घ्या तुम्ही. इथे गाय आणि वासरू हे एक आपलं वात्सल्याचं, प्रेमाचं आणि ममतेचं प्रतीक आहे. तर या आहेत 33 चैत्रा गौरीच्या रांगोळीतल्या पहिल्या टप्प्यातल्या रांगोळी. तर आपल्याकडे जागा कमी असेल तर आपण थोड्याही काढल्या तरी चालतात, पण 1, 2, 3, 4 तुम्ही काढत चला मैत्रिणींनो. ह्या होत्या भाग 2 मधल्या चैत्रा गौरीच्या रांगोळी. तर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि त्या पाहायला